नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत की व्हेरिएबल्सचा यूज कसा करायचा. आपण जर का कलेक्शनमध्ये गेलो, फॉर एक्झाम्पल मी आता या डमी API टेस्टिंगच्या कलेक्शनमध्ये जातो आणि इकडे एक व्हेरिएबल नावाचा टॅब आहे, जो की मी खूप आधी एक्सप्लेन केलेला आहे वरच्यावरती. पण आता थोडं डिटेलमध्ये आपण पाहूया की काय आहे तो. सो ह्याचा यूज कसा असतो की आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मल्टिपल APIs मला क्रिएट करायचे आहेत. आता इथेच आपण जर का पाहिलं तर गेट ऑथ युजर हा वाला मला API परत एकदा कॉल करायचा आहे. ओके, सो हा एक गेट API आहे. मी सिम्पली इकडे काय करतो, एक नवीन API क्रिएट करतो. इकडे क्लिक करून ॲड रिक्वेस्ट. आता इकडे मी ॲड रिक्वेस्टमध्ये गेलो, हा API टाकला आणि याला सेंड केलं. तर हा मला मिळाला रिस्पॉन्स. ठीक आहे. पण आता प्रॉब्लेम काय आहे की प्रत्येक वेळेला मला हे dummy.json.com हे सगळं जे आहे ते प्रत्येक वेळेला टाकायला लागणार आहे, कारण की मी व्हेरिएबलचा यूज करत नाही आहे. तर त्यामुळे काय होतं की जर का आपलं URL कधी चेंज झाली, सपोज आता तुम्ही असं समजा की लोकल होस्टवरती तुम्ही पूर्ण तुमचे API वगैरे बनवले आणि आता फायनली तुम्हाला एका लाईव्ह सर्व्हरवरती किंवा प्रोडक्शन सर्व्हरवरती तुम्हाला चेक करायचं आहे. तर पुन्हा सगळीकडे जाऊन ते सगळं चेंज करणं इज लाईक अ बिग पेनफुल जॉब, राईट? तर त्याला इझी करण्यासाठी व्हेरिएबलचं आपण यूज करतो. फक्त ते करण्यासाठी नाही, इनफॅक्ट बऱ्याचशा गोष्टीसाठी आपण व्हेरिएबलचा यूज करू शकतो. तर आता इकडे मी जर का गेलो, डमी टेस्टिंग या कलेक्शनवरती क्लिक केलं आणि व्हेरिएबलमध्ये आलो आणि इकडे मी काय करेन, सिम्पली मी होस्ट हा एक व्हेरिएबलचं नाव क्रिएट करेन आणि या होस्टच्या आतमध्ये मी जाईन आणि एवढा पार्ट कॉपी करेन, HTTPS पासून ते फॉरवर्ड स्लॅशपर्यंत हा एवढा पार्ट कॉपी करेन. इकडे जाईन आणि याची इनिशियल व्हॅल्यू आणि करंट व्हॅल्यू या दोघी जागेवरती मी ती अपडेट करून टाकेन आणि याला सेव्ह करायचं. आता मी काय करतो, इकडे येतो आणि हा एवढा पार्ट जो आहे तो डिलीट केल्यानंतर सिम्पल मला कर्ली ब्रॅकेट टाईप करायचं आहे आणि इकडे मला खालती दिसतं कलेक्शन लेवलचा, म्हणजे जेव्हा पण तुमचं C येतो, C म्हणजे काय की कलेक्शन लेवलचा हा व्हेरिएबल आहे. G म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर एक असतो, दॅट इज इन्व्हायरमेंट व्हेरिएबल. हे असे सगळे आयडेंटिफायर्स आहेत. ठीक आहे, ह्याला स्कोप म्हणतात. इथे तुम्ही स्कोप पण पाहू शकता. स्कोप इज इक्वल टू ग्लोबल आलेलं आहे. सॉरी, स्कोप इज इक्वल टू ग्लोबल आलेलं आहे. मी C वरती गेलेलो आहे म्हणून कलेक्शन आलेलं आहे. स्कोप इज इक्वल टू कलेक्शन. आता मी काय करणार, ह्याला सिलेक्ट करणार. झालं काम माझं. आता हे मी जर का रन केलं तर माझी सेम रिक्वेस्ट फायर होईल आणि ह्याच्यावरती मी माऊस नेला तर तुम्हाला दिसेल की हे वाला पर्टिक्युलर डोमेन नेम जे आहे ते इकडे यूज झालेलं. आता मी काय करणार, सगळीकडे जाऊन हे फक्त अपडेट करणार. इकडे मी अपडेट केलं, त्याला सेव्ह केलं. आता जर का मी इकडे येऊन जर का मी चेंज केलं काही, तर काय होतं बघूया. इकडनं मी एवढं फक्त काढतो आणि इकडनं मी सेव्ह केलं. हे बघा काय झालं, अनेबल टू रिझॉल्व होस्ट नेम. का? कारण की इकडनं मी फॉरवर्ड स्लॅश काढून टाकला. कुठून काढला मी? डमी टेस्टिंगवाल्या कलेक्शन लेवलला एक फक्त फॉरवर्ड स्लॅश काढला. आणि कुठून काढला ते पण नोटीस करा, करंट व्हॅल्यूमधनं काढला. आता करंट व्हॅल्यू आणि इनिशियल व्हॅल्यू म्हणजे काय असतं की आता फॉर एक्झाम्पल हा जो ऑथ आहे, मी आता परत एकदा हिट करतो, त्याला सेव्ह करून त्याला सेंड केलं. आता ही जी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आहे ना, जनरली हे जे व्हेरिएबल्स असतात त्या व्हेरिएबलमध्ये अशा सगळ्या गोष्टी पण सेव्ह होतात. ओके, की ॲक्सेस टोकन मला जेव्हा मी API कॉल करतोय हा लॉग इनवाला, तेव्हा हे जे ॲक्सेस टोकन आहे ते मला इकडे व्हेरिएबलमध्ये सेव्ह करायचं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय होणार की इनिशियल व्हॅल्यू त्याची काहीतरी डिफॉल्ट असेल आणि नंतर जी करंट व्हॅल्यू म्हणजे जेव्हा मी API हिट केला त्याच्यानंतर जी चेंज झालेली व्हॅल्यू आहे ती पण मला बघायची असेल. सो देअरफॉर हे दोन गोष्टी ज्या आहेत त्या इकडे सेपरेट दिलेल्या आहेत इकडे. ओके, सो हा झाला सिम्पल एक एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल्स अंडर कलेक्शन. ओके, हे जे कलेक्शन आहे त्याच्या अंडर. तर आता इथे अजून आपण काय काय गोष्टी करू शकतो इनफॅक्ट, की सपोज आता मला हा जो पर्टिक्युलर, आता पुढचा आपण एक एक्झाम्पल घेऊया. प्रॉडक्ट्समध्ये जाऊन गेट ऑल प्रोडक्ट्स, इथे काही पॅरामीटर्स आहेत का मी बघतो. सर्चमध्ये फोन नंबर आहे. ठीक आहे, तर आता मी हे कॉपी करतो आणि इकडे मी अजून एक अजून एक API ॲड करतो. लेट मी गो ओव्हर हिअर, ॲड रिक्वेस्ट, आणि इथे मी ॲज युजल होस्ट नेम घेतो आणि टाकतो. आता हे मला पूर्ण डिलीट करावं लागेल. हे डिलीट केलं, इकडनं सेव्ह करतो मी याला. तर हा बघा, हा मला डेटा आला इकडनं. ओके, आता जर का मला फॉर एक्झाम्पल सर्च पॅरामीटरला जर का या गोष्टीला कॉन्फिगर करायचं असेल माझ्या व्हेरिएबलमध्ये, विच इज नॉट अ गुड आयडिया,
बट स्टील सांगतो मी तुम्हाला, जनरली आपल्याकडे ना लिमिट आणि स्किप हे 2 ऑप्शन्स पण असतात जे की आपण पास करू शकतो. तर इथे मी लिमिटचा एक पर्टिक्युलर घेऊ शकतो. या दॅट इज अ गुड आयडिया. आणि सिलेक्ट म्हणून एक हे बघा इकडे एक दाखवलं आहे त्यांनी एक्झाम्पल, की लिमिट हा जो पॅरामीटर आहे, लिमिट म्हणजे काय, पॅजिनेशन. ठीक आहे, तर पॅजिनेशन जर का मला इकडे ॲड करायचं असेल तर लिमिट, आता इकडे टोटल मला किती व्हॅल्यूज येतात ते पण आपण इथे बघून घेऊ. भरपूर साऱ्या व्हॅल्यूज येतात, म्हणजे भरपूर सारे प्रोडक्ट्स येतात. ठीक आहे, तर आता लिमिटमध्ये मला काय करायचं आहे की सेंट्रल ह्या पर्टिक्युलर प्लेसवरनं ते कंट्रोल करायचं. तर लिमिट इज इक्वल टू 10 आणि इनिशियल व्हॅल्यू इज इक्वल टू 10. याला मी सेव्ह केलं, या न्यू रिक्वेस्टमध्ये आलो इकडे, आणि इकडे मी व्हेरिएबल टाकला तो लिमिट नावाचा. आता बघा काय होणार. याला मी सेव्ह केलं तर मला टोटल 10च रेकॉर्ड मिळाले असतील. याला मी जर का असं क्लोज केलं तर बघा टोटल लिमिट 10 आहे. आता जर का मी इकडे आलो आणि इकडे 10च्या ऐवजी एक सिंगल 1 केलं आणि इफ आय सेंड इट, सो मला फक्त एकच रेकॉर्ड मिळेल. ओके, टोटल 23 आहेत, एकच रेकॉर्ड मला मिळाला. ओके, सो हा एक मस्त यूज आहे याचा व्हेरिएबल्सचा. आता व्हेरिएबल्स जे असतात ते मी म्हटलं तसं की ग्लोबल असतात, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट लेवलला असतात आणि एक तुमचे कलेक्शन लेवलला असतात. तर आत्ता आपण जे पाहिलं ते कलेक्शन लेवलला बघितलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहिले मी तुम्हाला इन्व्हायरमेंट्स काय असतात ते मी एक्सप्लेन करतो. त्यानंतर आपण ग्लोबल आणि नंतर परत एकदा इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सबद्दल डिस्कस करूया. ॲक्च्युली टॉपिक सेमच आहे, व्हेरिएबल्सच्या रिलेटेडच हे सगळे टॉपिक्स आहेत. ग्लोबल इन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर तुमचं लोकल इन्व्हायरमेंट, फक्त ह्याचं एक थोडं मेथड अलग आहे. तर ती मी तुम्हाला एक्सप्लेन करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आत्ताच्या या प्रोसेसमध्ये जर का काही डाऊट्स असतील किंवा काही गोष्टींमध्ये तुम्हाला क्लॅरिटी हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.